श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकांचं आणि खूप मनापासून स्वागत आहे। आजचा अनुभव असा आहे की ताई म्हणतात आम्ही कल्याणवरून आम्ही दोन मैत्रिणी आम्हाला जायचं होतं प्रदीप दादांच्या मठामध्ये, म्हणजे जो काही नांदुरा शेंगोटा इथे जो मठ आहे त्या मठामध्ये जायचं होतं। आम्ही सकाळीच कल्याण गाठलं आणि कल्याणवरून आम्ही नाशिकला जाणारी आम्ही गाडी पकडली। तर आमचा अनुभव असा आहे, सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई म्हणतात नाशिकला जाण्यासाठी तर गाडीमध्ये चढलो आम्ही सकाळी, पण एवढी गर्दी होती की आम्हाला चक्क कल्याण ते आम्हाला नाशिकपर्यंतचा प्रवास हा पूर्णपणे अगदी उभा, म्हणजे की 2 सेकंदही बसायला मिळालं नाही, एवढी गर्दी एवढी रश गाडीमध्ये होती। आणि ते झालं आमच्यासोबत, आम्ही पूर्णपणे उभ्याच आम्ही तो प्रवास आम्ही नाशिकपर्यंत केला। आता नाशिकवरून पुढे जायचं होतं, आम्हाला संगमनेरला जायचं होतं आणि तिथं जाण्यासाठी आम्ही तिथं काही जे काही बस कंडक्टर होते, जे काही ऑफिस होतं बस स्टँडवरती, तिथं आम्ही इन्क्वायरी केली, तिथं विचारलं आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थित माहितीही दिली। आणि त्यांनी हेही सांगितलं की सकाळीच काही महिला इथं तुळजापूरवरून आल्या आणि त्या दादांच्या मठामध्ये जाण्यासाठी त्यांनी पण बसची मला माहिती विचारली होती। मग तुम्ही पण तिथंच चाललेले आहेत का? मग ताई म्हटल्या हो आम्हालाही तिथंच जायचं आहे। तर बस जेव्हा येणार होती त्यावेळेला एक कंडक्टर दादा आमच्या बाजूला येऊन उभे राहिले आणि मी कोणाला, म्हणजे ताई सांगतायत, मी कोणालाही विचारत होती की बाबा ही गाडी कुठं जाणार आहे, ती गाडी कशा मार्गाने जाणार आहे। म्हणजे काही वेळा जरी शिक्षित असलो तरी काही वेळेला असं विचारपूस करणं आपल्याला योग्य वाटतं, कारण की कोणत्या ना कोणत्या मार्गाने कमी अंतराने का होईना आपल्याला जाता येईल का याची इन्क्वायरी आम्ही करत होतो। पण कंडक्टर दादा आमच्या बाजूलाच येऊन उभे होते आणि दादा सांगत होते नाही ताई ही बस नाही आहे, थांबा अजून तुम्ही थोडंसं। असं करता करता 10 ते 15-20 मिनिटांनी आमची बस तिथं आली आणि दादांनी मग सांगितलं की ताई तुम्ही ह्या बसमध्ये चढा आणि त्यांना सांगा व्यवस्थित की आम्हाला या मठामध्ये उतरायचं आहे, रोडवरतीच तो मठ आहे ते तुम्हाला उतरवून देतील। मग ठीक आहे, बसमध्ये तर बसलो, तिथंही तेच, म्हणजे अगदी 2 सेकंदही बसायला आम्हाला जागा मिळाली नाही। एक नवीन तरुण की ज्याला म्हणजे चांगला 19-20 वर्षाचा तरुण असेल, त्याला आम्ही 5-5 मिनिटाला बसू द्या आम्हालाही, पण तो काही ऐकत नव्हता। मग शेवटी म्हटलं जाऊ द्या, स्वामी आपली परीक्षा घेत आहेत। मग ते झालं आणि मग मठामध्ये गेलो, मठामध्ये एंट्री केली आणि तिथंच एंट्री केल्यानंतर जे वटवृक्ष आहेत स्वामी समर्थ महाराजांचं, तिथं बघून खरंच खूप प्रसन्नता वाटली। गेलो आतमध्ये, स्वामींचं दर्शन घेतलं आणि खूप म्हणजे मनाला एक शांतता वाटली की नाही, इतके वर्ष झाले, म्हणजे गेली 4 वर्ष आम्ही वाट बघत होतो मठात जाण्यासाठी, 4 की 3 वर्ष, तर ते काही अजून योग आलेला नव्हता, पण तो त्या दिवशी आलेला होता। आणि ताई सांगतायत खूप छान वाटलं आणि तिथली जी व्यवस्था आहे तेही खूप छान वाटलं। तिथले जी मुलं आहेत जे तिथं सेवा करतात, तर त्या दादांनी आम्हाला खूप छान गाईड केलं की ताई तुम्ही हातपाय धुवून घ्या, दर्शन घ्या आणि लगेच तिकडे जेवणाची सोय झालेली आहे, तुम्ही जेवण करून घ्या, तुम्ही लांबवरून आलेले आहात। मग आम्ही हातपाय वगैरे धुतले, दर्शन घेतलं महाराजांचं आणि जेवण पण करून घेतलं आणि मग लागणार होती नंबरची लाईन। मग आम्ही विचारलं की कसा नंबर लावायचा, काय लावायचा। मग त्या तिथल्या सेवेकरी दादाने आम्हाला सांगितलं की ताई असा तुम्ही नंबर लावा आणि आम्हाला काय माहिती म्हणे, तुम्ही सकाळचे जर आलेले असते म्हणे तर तुमचा नंबर आम्ही घेतला असता म्हणे सकाळी, कारण सकाळी जे काल रात्री आले होते त्यांचे नंबर आम्ही घेतले। मग दुपारी थोडा 1-1.5 तासाने लगेच त्यांनी अनाउन्समेंट केले की जे आलेले आहेत भाविक त्यांनी लवकरात लवकर लाईन करावी आणि लाईनमध्ये उभं राहावं, त्यांचे नंबर घेतले जातील। मग आता ताईंना जो मिळालेला नंबर होता तो 96 आणि 97 असे 2 नंबर मिळालेले होते, कारण एक ताईंचा आणि एक ताईंच्या मैत्रिणीचा। तर मग ताई म्हणतात की आम्ही बसलो, नंबर घेतला आणि मग आम्हाला सांगण्यात आलं की त्या कागदावरती तुमचा प्रश्न जो काही असेल तो मांडा। मग आम्ही मांडून ठेवला आणि आश्चर्य म्हणजे असं की सगळे भावेकरी जे अगोदर आलेले होते ते अनुभवी होते किंवा ते कोणी पहिल्यांदाही आलेले होते, तर असे बरेच सेवेकरी होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा नंबर लागायला खूप वेळ लागतो, असं होते तसं होते। म्हटलं स्वामींची इच्छा। मग ज्या दिवशी 3 तारखेला दरबार होणार होता, 3 मेला दरबार होणार होता, पण दादांनी 2 मेलाच दरबार सुरू केला। स्वामींची लीला बघा।
तर 2 मेला दादांनी सगळ्यात पहिले म्हणजे अनाऊन्समेंट करण्यात आले की 1 ते 30 पर्यंतचे जे नंबर असतील त्यांनी या लवकरात लवकर दादा प्रश्नसेवा करत आहेत, दरबार घेत आहेत. मग आम्हाला खूप आनंद झाला, कारण घरी जायची घाई होती. मुलं बाळांना सगळ्यांना घरी ठेवून आलेलो होतो, त्याच्यामुळे काळजी वाटत होती. आणि असं झालं की त्या दिवशी दादांनी 1 ते 30 नंबर घेतले. थोड्या वेळाने 1 ते 50 झाले, थोड्या वेळाने 1 ते 60 झाले, 70 झाले, 80 झाले. आणि मग असं वाटलं की आता याच्या पुढचे नंबर आपल्याला जर याच्या पुढचेही जर नंबर जर लागला तर आपलाही नंबर याच्यामध्ये लागून जाईल. पण स्वामींची इच्छा, स्वामींच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही. तर मग असं झालं की आमचा पूर्ण अख्खा दिवस त्यामध्येच गेला. असं वाटलं काही नंबर लागणार नाही, पण एक मनात विश्वास होता, महाराज खूप श्रद्धेने तुमच्यापर्यंत आलो आहोत, हो आमचा नंबर लागू द्या आणि आमची सेवा तू म्हणजे जे काही असेल, आमचं जे काही आतापर्यंतचं सेवेचं केलेलं असेल तर ते फळ भलेही आम्ही स्वार्थपणाने हो का होईना, पण आम्ही तुम्हाला मागतो आहोत, तर आमचा नंबर आज लागू द्या. मग झालं असं की रात्रीची वेळ होती, म्हणजे संध्याकाळची आरती वगैरे झाली आणि थोड्या वेळाने अनाऊन्समेंट करण्यात आली. आम्ही जेवण वगैरे केलं, हात वगैरे धुतला आणि आमचं अजून दोघींचं गोष्टीच चालू होत्या की आज जर नंबर लागला असता तर आपल्याला सकाळी निघायला बरं पडलं असतं. आणि नेमकं असं झालं की त्यावेळेला दादांनी अनाऊन्समेंट करायला लावली की 1 ते 100 जे नंबर असतील त्यांनी आत्ताच पटापट आतमध्ये या. आम्ही जे पळत गेलो आणि नंबर लावला आणि मग नंबर लावल्यानंतर तिथं दरबारात आतमध्ये बसलो. पण दादा दरबार चालू असतानाच बोलले की जेवढी स्वामींची इच्छा असेल, जेवढं स्वामी मला सांगतील तेवढेच नंबर मी घेईल, त्याच्यावरती मी नंबर घेणार नाही. आता आमच्या अगोदरचे जे नंबर लावलेले होते म्हणजे 92, 93, 91, 95, 94 हे सगळे नंबर आमच्या मागे बसलेले होते. आणि ज्यावेळेला अनाऊन्समेंट केली त्यावेळेला आम्ही समोर होतो, तर आम्ही धावत आलो आणि आम्ही पुढच्या लाईनमध्ये बसलेलो होतो. आणि जे या वेळेला दादांच्या समोर जी लाईन होती ती त्यांची सेवा देऊन झाली आणि दादा त्यावेळेला म्हटले, हे बघा जी समोर लाईन आहे फक्त त्यांनीच यायचं आहे, जे मागे आहे त्यांनी उद्याच्या दिवशी सकाळी या. मग म्हणजे गाभाऱ्यात बसलेलोच होतो आणि त्यावेळेला ही परीक्षा सुरू होती, कारण दादा अगोदरच बोलले होते की जे स्वामींची जेवढी इच्छा असेल तेवढंच मी घेणार. पण एक मनात विश्वास होता, स्वामी आज काही करून नंबर लागू द्या, आज काही करून नंबर लागू द्या, आज तुमच्या लेकराला काही करून सेवा मिळू द्या, जेणेकरून दुसऱ्या दिवशी घरी जाता येईल. आणि अगदी खरंच तसंच झालं की आम्हाला पुढचे जे नंबर होते म्हणजे जे 91 ते 94 पर्यंतचे नंबर, 95 पर्यंतचे नंबर होते ते आमच्या मागे होते आणि आम्ही पुढे बसलेलो होतो. त्याच्यामुळे दादांनी सांगितलं की फक्त पहिली लाईन येईल, बाकीचे नंतर उद्या या. मग आम्ही उभे राहिलो, आम्ही गेलो, तिथं बसलो, दादांनी सेवा दिली, खूप छान वाटलं. आणि त्यावेळेला खरंच तिथं अनुभूती आली की नाही, स्वामी महाराज ज्या वेळेला खरोखर आपल्या लेकराचं बोट धरतात ना त्यावेळेला अगदी मनापासून पकडतात. आणि दादांचाही स्वभाव खरंच खूप खूप छान, अगदी सगळं जे काही असलं ते बारकाईने समजावून सांगतात, खूप छान. आणि म्हणजे एक प्रकारे सगळ्या महिलांचं ते एक माहेर घरच आहे. असं कधी वाटलं नाही तिथं परक्यासारखं कधी वागणूक मिळाली नाही, कोणाकडूनच मिळाले नाही. तर खरंच आणि दादांचा जो आकांत आहेत की माझ्या सगळ्या बहिणींचा संसार असो. आणि खरंच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया की दादा जे काही करत आहेत, जी काही निस्वार्थी सेवा करत आहेत, 1 रुपयाही कोणाला मागत नाहीत दादा. हे मला खूप म्हणजे एवढं खूप काहीतरी वाटलं तिथं गेल्यानंतर की खरंच आहेत, पण जे काही आहे ते खरंच खूप मनापासून आहेत. आणि दादा जे काही आहे ते सगळं ओपनली सांगतात की माझ्यावरती एवढं कर्ज आहे, पण मी आजपर्यंतही कोणाला रुपया मागितलेला नाही. जे काही आहे ते माझ्या बापाची देण आहे, जे काही आहे ते सगळं माझ्या बापाचं आहे. फक्त हे जीवन मला माझ्या स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये घालवायचं आहे आणि ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना अडीअडचणीतून बाहेर काढायचं आहे, ते दादांचं उद्दिष्ट आहे. आणि खरंच खूप छान वाटलं तिथं. आणि काही येत्या दिवसामध्ये दादा म्हटलेले आहेत तिथं की जे काही वारुळावरती जे मंदिर बांधलेलं आहे स्वामींचं, तर त्या मंदिराच्या जे वारुळ आहे त्या वारुळामध्ये खाली 7 फूट खोलवरती स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत आणि एक शिवलिंग आहेत. तर स्वामींनी त्यांना साक्षात्कार दिलेला आहे आणि लवकरच ते दादा म्हटलेले आहेत की सगळ्या भाविकऱ्यांसमोरच ते काढण्यात येणार आहेत. तर खरंच खूप अद्भुत असेल तोही सोहळा. आणि खरंच स्वामींच्या लीलाच अगाध आहेत, तर तिथं तर काही प्रश्न येतच नाही. तर ताई म्हणतात खरंच खूप छान वाटलं तिथं गेल्यानंतर. आणि अनुभव असा अजून एक की ज्यावेळेला आम्हाला सेवा मिळाली, आम्ही तिथून बाहेर निघालो, नाश्ता केला आणि उलट्यांचा खूप त्रास होतो.
तर माझ्या मैत्रिणीने काही म्हणजे कमीच खाल्लं, पण तरी तिने पाणी भरपूर पिली होती. म्हटले जाऊ दे आता जे होईल ते होईल बघताय. पण शेवटी टेन्शन एक होतं की बसमध्ये जर बसलो तर आपल्याला खूप त्रास होईल. आणि रोडवरती आलो, चक्क अर्धा तास गाड्यांना थांबवलं पण कोणतीही गाडी थांबली नाही. पण एक रिक्षावाला दादा आला आणि रिक्षावाला दादा म्हटला ताई जायचं आहे का कुठं? तर मी त्यांना म्हटलं श्री स्वामी समर्थ दादा. तर ते दादा पण म्हटले श्री स्वामी समर्थ ताई, तुम्हाला जायचं आहे का कुठं? तर ताई म्हणतात, मी त्यांना म्हटलं हो आम्हाला नाशिक स्टेशनला जायचं आहे. तर दादा म्हटले मलाही नाशिक स्टेशनलाच जायचं आहे, चला आम्ही डायरेक्ट तुम्हाला तिथपर्यंत सोडवतो. म्हणजे बघा स्वामी किती काळजी घेतात आपल्या लेकराची, की त्या ताईने नाश्ता केलेला होता, साधं पाणी सहन होत नाही, तर त्या ताईंनी नाश्ता करून घेतलेला होता, पाणी खूप प्यायली होती, तरी त्या ताईंसाठी जे काही असेल पुढचं वाहन ते रिक्षा होती. आणि खरंच त्या दादांनी आम्हाला स्टेशनपर्यंत सोडलं आणि तेही अगदी कमी रुपयांमध्ये, कमी पैशांमध्ये. म्हणजे जे भाडं होतं ते खूप कमी घेतलं आणि त्या कमी भाड्यामध्ये तिथपर्यंत सोडवलं. आणि नंतर कुठं गायब झाले ते दादा कळालेच नाही. श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि कुठं गायब झाले ते कळाले नाही. याची अनुभूती आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही परत पुन्हा ट्रेनमध्ये बसलो त्यावेळेलाही आम्हाला सीट मिळाली बसायला. हे एक विशेष म्हणजे की आम्हाला सीट मिळालं. जे काही TCने होते 100-150 रुपये ते घेतले, पण आम्हाला सीट मिळालं आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. म्हणजे बघा, बरेच सेवेकरी असं सांगत होते की इथं आल्यानंतर नंबर लवकर लागत नाही, कारण आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी संध्याकाळपर्यंत नंबर अगदी 400-450 पर्यंत गेलेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 700 पर्यंत नंबर गेलेले होते. विचार करा, म्हणजे काहीतरी लोकांना अनुभूती असतील ना तिथं. आणि विशेष म्हणजे खरंच त्या दादांचा स्वभाव जो आहे तो खरंच खूप वेगळा आहे असंही ताई आपल्याला सांगतायत. तर असो, स्वामी महाराज अशीच दादांकडून स्वामी सेवा करून घेत राहू आणि सगळ्या भाविकांचं जे काही प्रश्नावलीतून का होईना कल्याण होत राहो. आपण खूप खूप सदिच्छा देऊया दादांना. आपण कोण देणार आहे? करता करविता स्वामी आहेत, आपण निमित्त मात्र आहोत. तर आपण फक्त शुभेच्छा देण्याचं काम तरी नक्कीच करूया की दादांचं जे काही कार्य आहे ते खरोखर आभाळाला गवसणी घालण्यासारखं असावं नाही, ते आहेच हे ही ताई सांगत आहेत. तर ताई म्हणतात खरंच खूप खूप धन्यवाद दादांचे आणि स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम तुम्हा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, बघा, एखादी गोष्ट आपण जेव्हा मनापासून ठरवतो त्यावेळेला त्यावरती खरंच खूप छान अनुभव आपल्याला येत असतात आणि मनापासून केलेली सेवा ही नक्कीच स्वामींच्या चरणी रुजू होत असते, यातही तीळ मात्र ही शंका नाही आहे. तर ताई म्हणत आहेत की खूप छान वाटलं. आम्ही तशा प्रॉपर तर आम्ही डोंबिवलीच्याच राहणारे आहेत, पण आम्ही कल्याणला आलो होतो आणि कल्याणवरून आम्ही गाडीमध्ये बसलो होतो. तर खरंच खूप छान अद्भुत अनुभव होता आणि डोंबिवलीचे अजूनही सेवेकरी आलेले होते याचा आम्हाला आनंद झाला. तर असं वाटलं की नाही, दादांच्या सेवा या घरोघरी पोहोचत आहेत. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत पण का होईना आपण दादांच्या सेवा या घरोघरी पोहोचो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया. आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, तुम्ही जर अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर नक्कीच करा, कारण येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील, अनुभवही बघायला मिळतील. तर चला लवकर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.